नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. एमआयएमच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी प्रसाद ढगे पाटील यांची नियुक्ती नुकतीच झालेली आहे आणि त्यानंतर मला वाटतं ही पहिलीच महत्त्वपूर्ण अशी बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी एका मोठ्या आंदोलनाची देखील घोषणा केलेली आहे. नेमका कोणते प्रश्न त्यांनी या आंदोलनानिमित्त घेतलेले आहेत, काय स्वरूप असणार आहे आंदोलनाचं, याविषयी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. मला वाटतं ही पहिलीच बैठक आहे आपली एमआयएमच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक जमलेले आहेत. काय मुद्दा आहे की ज्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे, कोणाच्या विरोधात आंदोलन करायचं आहे, तारीख वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर सांगा. प्रशासनाविरुद्ध आंदोलन अशासाठी की आता आमचं आतापर्यंत जगण्यासाठी स्ट्रगल होता, आता जीव वाचण्यासाठी स्ट्रगल. म्हणजे दररोज होणारे ॲक्सिडेंट, महानगर गॅसच्या भोंगळ कारभार, म्हणजे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार की दरवर्षी रस्ता खोदतात. मेमध्ये आम्ही आवाज उठवला होता ह्या संदर्भात, परंतु ही असं होईल, असे ॲक्सिडेंट होतील असं बोललो असं, तर त्याच्या अगोदर ते क्लोज करा. महानगर गॅसचा एक माणूस मला भेटायला आला की आपण चर्चा करू, कॉम्प्रोमाइज करू. हे म्हटलं कॉम्प्रोमाइज वगैरे काय नाही, तुम्ही ते पहिल्यांदा रस्ते क्लोजअप करा. करू म्हटले होते पण केलं नाही. नाही, एक गोष्ट मुद्दा मी सांगतो की प्रचंड रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी असे म्हणजे भयानक खड्डे की त्याच्यामध्ये गाड्यांचं नुकसान होतं, म्हणजे नुसतं गाड्यांचं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि मुख्य म्हणजे ते रस्ते अगोदर चांगले होते, म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी देखील ते रस्त्यांची अवस्था चांगली होती आणि पाऊस पडणार आहे असं माहीत देखील असेल या सगळ्या गोष्टीला, आणि पाऊस पडल्यानंतर रस्ते दुरुस्त करता येणार नाही. या सगळ्या गोष्टी माहीत असून देखील कदाचित म्हणजे लोकांची जीवाशी खेळण्याचा सगळा प्रकार झालेला, बरोबर ना? म्हणजे जीव गेलेच ना, आता मागच्या ऍक्सिडेंटमध्ये जीव गेले. आणि म्हणून हे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षालाच आता उतरावं लागणार आहे. कारण मागच्याच मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की विरोधी पक्ष हा कमजोर आहे, विरोधी पक्ष हा म्हणजे त्यांना सत्ताधाऱ्यांचे विरुद्ध बोलण्याची धाडस आता राहिलं नाही. विरोधी पक्ष हा कमकुवत झालेला आहे. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय असतील, त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांच्या हातात असतील. कुणाला बिल्डिंग बांधायचे, कुणाला काय करायचं, कुणाला काय. निवडून आलो आणि नगरसेवक झालो आणि आराम केला. म्हणून आता या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या एमआयएम एक सक्षम विरोधक, जो खरोखरच जनतेच्या प्रश्नांना आवाज देईल आणि कुठलीही भीती न बाळगता, कुठलीही तमा न बाळगता सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढावंच लागेल. अन्यथा आत्तापर्यंत मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आत्तापर्यंत जगण्याची पंचायत, पाणी नाही, हे नाही, मूलभूत सुविधा नाही, आता जीवावर बेतलंय. कुठले कुठले महत्वाचे मुद्दे तुमच्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महानगर गॅसवर कारवाई झाल्याशिवाय त्या दिवशीचं 23 तारखेचं आंदोलन हे आम्ही म्हणजे संपवणारच नाही. त्यासाठी मला काय करावं, हा आंदोलन जे होणार आहे महानगर गॅसवर का बरं दरवर्षी रस्ता फोडता? 5-6 वर्ष झालं ते काम चाललंय, एका वर्षात होत नाही. दरवर्षी कुणाच्या, तुमच्या बापाचा पैसा आहे, आम्ही टॅक्स भरतो. पावसाळ्याच्या तोंडावरच खोटं. पावसाळ्याच्या तोंडावर तुम्हाला बाकीच्या वेळ नाही, पावसाळ्याच्या तोंडावर त्याच्या जीवित हानी झालीच आहे, परंतु दरवर्षी काय फोडता तुम्ही? दरवर्षी रस्ते रिपेअरिंग करायचे आणि दरवर्षी तुमच्या बापाचा पैसा आहे. ही कोण 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 जबाबदारी सत्ताधाऱ्यांना विचारणार? दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा एक ऍक्सिडेंट झाला फेज 1 आणि फेज 2च्या ब्रिजच्या तिथे. स्पीड ब्रेकर नाही, ही बनवायची जबाबदारी कुणाची होती? ह्याची परमिशन घेणं नगरसेवकाची होती. नगरसेवक त्यांना आता म्हणजे कन्सिडरेशनमध्येच आम्ही घेत नाही, असला काय नसला काय, अशी परिस्थितीतलं एक संवेदनशीलता. साहेब, एक कोणतर नगरसेवक फक्त येऊन गेला, ते डेथ झाली मुलाची, त्या घरामध्ये कमवता दुसरा व्यक्ती नाही. अशा परिस्थितीत कुणालाही कुठेही काही पडलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तो जो ॲक्सिडेंट झाला त्याचा बारकाव्यानं अभ्यास केला तर तिथे फुटपाथवर ठेले लावलेले आहेत. म्हणजे जो चालण्यासाठी जो मार्ग आहे तो आपण फुटपाथ वापरतो, त्यामुळे चालणाऱ्या व्यक्ती रस्त्यावर येतात, म्हणून हा अपघात होतात. मग ही कोणासाठी चाललंय? महानगरपालिकेचं कंट्रोल नाही का? कशासाठी दररोज येऊन ठेले लावायचे आणि महानगरपालिकेला कुठे काही पोचतंय का, की ज्यामुळं अधिकाऱ्यांना कुठं काही पोचतंय का? हप्ता वसुलीखोर जे आहेत, हप्ता माफी आहेत, त्यांच्याविरुद्ध कुठं कंट्रोल करण्यासाठी महानगरपालिका कमी पडते का? ह्याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं
हे अपघात होत आहेत. मग तुम्ही परत म्हणाल की मग तरुणांच्या रोजगाराचं काय, ठेलेवाल्यांच्या रोजगाराचं काय? वर्षानुवर्ष आमची मागणी आहे की अधिकृत प्लॉट का दिला जात नाही. त्या अधिकृत प्लॉटच्या मागणीसाठी माझ्यावर इथल्या माफियाने अटॅक केला, माझ्यावर खोटे FIR दाखल केले, परंतु जनतेची मागणी पूर्ण केली नाही. प्रत्येक ठिकाणी माफिया राज, पाण्याच्या ठिकाणी टँकर माफिया, बाजार माफिया आणि सगळ्या गोष्टी. आणि अजून 1000 वेळा आमच्यावर अटॅक करा, 1000 वेळा माझा जीव घ्या माझ्या पाठीमागे, असं पण काय नाही. मी काय कोण उद्योजक नाही, एवढं पैसे नाही, कुणा काय नाही. मी सर्व गोष्टीसाठी त्यागासाठी तयार आहे, तो विषय नाही. परंतु आता इनफ इज इनफ झालं. त्यामुळं हे रस्ता, फुटपाथ, स्पीड ब्रेकर आणि महानगर गॅसवर कारवाई ही पहिली मागणी आहे. दुसरी अशी की ज्या महाराष्ट्र शासनाकडे काही योजना आहे का, किंवा ज्यांच्या हातून हा अपघात झालाय त्या कुटुंबांना जरा मदत व्हावी. एक मुलगा भाजलेला आहे. आम्ही आता प्रस्ताव मंजूर केला की सोसायटी फेडरेशनकडून कॉन्ट्रीब्युशन करून सदर ज्या जखमी कुटुंबे आहेत त्यांना काय मदत होईल तशा दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की फेज 2ला पोलीस चौकी नाही. फेज 2ला पोलीस चौकी नाही आहे, त्यामुळं तिथे गुन्हेगारीचं असुरक्षिततेचं प्रमाण कमी आहे. पोलीस स्टेशन जे आहे ते MIDC मध्ये पोलीस स्टेशनचं डिक्लेरेशन केलंय त्यांनी, त्याला वेळ जाईल, त्या प्रक्रिया आहेत. परंतु माझी अशी मागणी आहे की फेज 1 आणि फेज 2च्या सेंट्रल पोझिशनमध्ये त्या साईडला ब्रिजच्या जवळ जागा आहे, तिथं महानगरपालिकेनं त्यांना कंटेनर किंवा काय द्यावं. माझे पोलीस प्रशासनाशी वारंवार, मी शांतता कमिटीचा सदस्य असल्यामुळे वारंवार चर्चा होत असते. त्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही दुसरी पोलीस चौकी द्यायला तयार आहे, महानगरपालिकेकडनं आम्हाला कंटेनर किंवा बसण्यासाठी जागा. तर ही मागणी सुद्धा या आंदोलनामध्ये आम्ही ठेवलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथली सामाजिक परिस्थिती पाहता, म्हणजे आता हिंदू स्मशानभूमीची मागणी झाली, स्मशानभूमीचा प्लॉट अलॉटेड आहे, परंतु तिथं अधिक सुविधा या ठिकाणी व्हाव्या त्या दृष्टिकोनातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे. जी सामाजिक परिस्थिती आहे ती मान्य करून आपल्याला त्या समाजाला न्याय देण्यासाठी ठिकठिकाणी आता पार्किंगमध्ये कुठे कुठे ठिकाणी मुस्लिम समाज हा त्यांच्या नमाज पठणाची व्यवस्था, त्यांच्या धार्मिक विविधीची व्यवस्था करत आहे. त्याच्यावर सुद्धा महाराष्ट्र शासनाने नोटीस टाकलेली आहेत की बाबा अधिकृत आणि अनधिकृत, त्या विषयामध्ये न पडता मी मागं अर्ज दिला होता महानगरपालिकेकडून आणि सिडकोकडून प्लॉट अलॉट व्हावा, मशिदीसाठी प्लॉट अलॉट आपण दिला होता मागे अर्ज दिला होता. पण त्याच्यामध्ये जरा अजून पाठपुरावा करण्याची गरज आहे आणि त्यामुळं तो मुद्दा आपण काय झालं काय म्हणजे अर्जाचं काय नाही. आता काय आहे, इथं देशामध्ये, राज्यामध्ये आणि महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. इथले आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. कदाचित आमचा अर्ज त्यामुळे स्लो होत असेल. भाजपची एकंदरीत धोरणं पाहता एखाद्या समाजाला टार्गेट करणं आणि ह्या दृष्टिकोनातनं आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मी विनंती करेन की बाबा खरोखरच तुम्ही जर या सगळ्या गोष्टीचं का विलंब होतोय, हा समाज मोठ्या प्रमाणावर असताना मग या इकडे दुर्लक्ष होतंय का? आणि तोच आरोप इथले जे खड्डे आहेत, तोच आरोप पाणीची दुरावस्था, खारघरला ज्यादा पाणी, आत्ताच उल्लेख केला, 2-2 टाइमचं पाणी, आणि आम्हाला येतं तळोजाला का बरं? मग कुठंतरी सामाजिक विषमता असल्यामुळे हे सगळं होतंय का? मग भारतीय जनता पार्टीचा आमदार इथे असल्यामुळं कदाचित मशिदीचा प्लॉट मिळण्यासाठी प्रशासन एवढी दिरंगाई करते का, किंवा त्याच्यावर काही प्रेशर नाही का, असा माझा आरोप वजा विनंती वजा आरोप म्हणा किंवा काय म्हणा. कारण शेवटी आता आम्हालाच हे आरोप करावे लागणार आहेत, आम्हालाच भारतीय जनता पार्टीला सत्ताधाऱ्यांना अंगावर घ्यायला. तुमचं म्हणणं म्हणजे विरोधी पक्ष कमजोर पडते म्हणून तुम्ही आता हा मुद्दा विरोधी पक्षानं किती वर्षानुवर्षाच्या ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या विरोधी पक्षानं का लावून धरल्या नाहीत? बरं, हे जे आंदोलन होणार आहे एक्झॅक्टली म्हणजे कुठे होणार आहे? किती? 23 पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य आवारात समोर परमिशन मी मागणार आहे आणि 23 जुलै 23 जुलैला, आणि ते आंदोलन आम्ही
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय किंवा लेखी आश्वासनाशिवाय ज्याप्रमाणे तर आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, म्हणजे धरणे आंदोलन असेल, उपोषण असेल, काय असेल? नाही, धरणे आंदोलन उपोषण आता आधी सुरुवात आहे आमची, म्हणजे पक्षाच्या मार्फत आंदोलनाची सुरुवात आहे. तर सुरुवात सौम्यरित्या करू आपण, आधी इंटिमेशन न करू. आक्रमकतेच्या बाबतीत तर तुम्ही सगळे आंदोलन आमचे कव्हर केलेलेच आहे. ह्या सगळ्या. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाहीये. एक आहे फेज 2 ला, ते क्लिनिक स्वरूपाचं आहे, तिथं व्यवस्थित सुविधा नाही, त्याचे सुसज्ज करावे. पण हॉस्पिटलची मागणी मागं पोल्युशनच्या संदर्भात तिथं फेज 2 ला आत्ता मुद्दा आला, त्याच्यामध्ये इंडेक्स मॉनिटरची मागणी केली होती. यांचा खरंच जीव धोक्यात आहे. पर डे पर मिनिट यांचा जीव कमी होत चाललाय, यांचं आयुष्य कमी होत चाललंय. कारण का डायरेक्ट MIDCचं आणि बफर झोनची मागणी मी तुमच्या माध्यमातून केली होती. त्याचं लेखी पण तुम्हाला मी दिलेलं आहे की बाबा, आणि तुम्हाला जर आठवत असेल की आपण शेखर शिंगारे तिकडे MIDCला बसलो होतो, तुम्ही पण उपस्थित होता. तर बफर झोनच्या बाबतीतलं जागा आहे, परंतु आता अशी वेळ आलेली की बिल्डिंग बांधत चाललेली आहेत. आणि कधीतरी तो बफर झोनची पण जागा तिथं कसं कळे बिल्डिंग मध्ये कन्वर्ट होईल आणि माणसाचा श्वास जो आहे थांबेल. अशुद्ध पाण्याच्या संदर्भातला सिडकोचा प्रश्न आहे, परंतु महानगरपालिकेला ही मागणी आहे की महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करतात, पाणीच्या टाक्याच्या त्या ठिकाणी जाऊन चेक करावं. आज बऱ्याचशाच केसेस आजारपणाच्या डॉक्टरचा जर रियालिटीचा तुम्ही जर काढला तर त्याच्यामध्ये इम्प्युअर वॉटरच्यामुळं होतोय. तर महानगरपालिके भले सिडको पाणी देत असेल किंवा MIDC पाणी देत असेल, तर महानगरपालिकेची आरोग्याची जबाबदारी आहे, तर त्यांनी ती चेक करावी. भटक्या कुत्र्यांचा हा छोटा मुद्दा आहे, परंतु तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. माणसाचे जीवित हे आहे. आणि फायर ब्रिगेडचा मुद्दा आहे, तो फायर ब्रिगेड सँक्शन झालेला आहे, त्या कामाला गती देण्याच्या संदर्भात हे सगळ्या ब्रॉड वेनं, म्हणजे मानवी जीवनाच्या म्हणजे जीवन चालण्याच्या दृष्टिकोनातनं संपूर्ण पनवेल महानगरपालिकेतले जेवढे जे आपल्या विचाराचे जे लोक आहेत, ती सगळी पक्षाच्या माध्यमातून असू, सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून असू देत, आम्ही 23 तारखेला आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आमची मागणी जी आहे ती आक्रमकदृष्ट्या लावणार आहोत. सगळ्यात अगोदर खड्ड्याचे महानगर गॅसवर कारवाई खरोखर झाली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणतोय ना की बाबा आम्ही आंदोलन करतो, आम्ही विरोधात आहे, मग का आतापर्यंत पाण्याच्या विषयाच्या संदर्भात मध्ये गणेश नाईक साहेब पिक्चरमध्ये आणले, हे आणले, ते आणले, आंदोलन कॅन्सल. एक मागणी दाखवावी की ज्यांनी विरोधी पक्षानं सत्ताधाऱ्यांच्याकडनं मान्य करून घेतली असावी, आणि सत्ताधाऱ्यांना काय पडलेलं नाही. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी सत्ताधारी जी आहे त्यांच्या विरुद्ध जिल्ह्यामध्ये आम्हाला ठिकठिकाणी आम्हालाच वेगवेगळ्या मुद्द्यावर MIM ला आक्रमक व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरं, आता हे जे आंदोलन असणारे महानगरपालिकेच्या कार्यालयावर आपलं धडक आंदोलन आहे, याच्यामध्ये म्हणजे फक्त तळोजा भागातील प्रश्न आहेत, म्हणजे तीच लोक उपस्थित राहतील. खारघरमध्ये आता कुठे गेले ते होते, तर त्या खारघर मधल्या लोकांचे पण त्यांच्या तिथे पण खड्डे महानगर गॅसनं खोदूनच ठेवले ना, असं नाही. म्हणजे प्रश्न संपूर्ण महानगरपालिका त्यांच्या सुद्धा खारघरमध्ये इम्प्युअर वॉटरचा प्रश्न आहेच आहे. म्हणजे सर्वांचेच मुद्दे आहेत ना. हे काय कुठं जरी आता पोल्युशनचा त्रास फेज 2 ला होतोय, मग नावड्याला पण तेवढाच होतं का? म्हणजे मला एवढंच म्हणायचं की बाबा संपूर्ण पनवेल भागातील जे MIचे समर्थक असतील किंवा तुमचे सहकारी असतील ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि महानगरपालिका परिक्षेत्रातल्या संपूर्ण विभागातले प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा या आता जे गॅप आहे, जो आज डिक्लेरेशन पासून ऍक्च्युअली आंदोलनापर्यंत विविध शहराचे जर प्रश्न आले तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्या आंदोलनामध्ये त्या मागण्या आम्ही घेणार आहे. जसं सेक्टर 35च्या वेगळ्या मागण्या असू शकतात, काही तिथले काही प्रश्न वेगळे असू शकतात. ते भूखंड जो आहे याचा बाजाराचा, तो आता तर करणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा विचारतो की काही इथे याचिके संदर्भात देखील मी चर्चा झालेली ऐकली, म्हणजे ती कुठली होती नेमका? पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आता आम्ही एवढे आंदोलन करून झाले, परंतु ह्या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनात आम्ही सँक्शन केलं होतं पाण्याचं सगळं, परंतु राजकीय दृष्ट्या
मी अपक्ष उमेदवार होतो, माझा पराभव झाल्यानंतर ते सगळ्या शासनानं त्यांना सेटबॅक दिला किंवा दुर्लक्ष होतं. मग आम्ही सगळ्यांनी आता मागच्या मिटिंगमध्ये हे ठरवलेलं आहे की सर्व सोसायट्यांनी मिळून थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन काढायचं. आपल्या माध्यमातून सर्व सोसायट्यांना मी आवाहन करतो आणि हायकोर्टामध्ये जायचं. हायकोर्टामध्ये जायचा मुद्दा काय आहे पाण्याच्या संदर्भातला, मोठ्या प्रमाणावर मास हाऊसिंग इथं होत आहे. पंतप्रधान आवास योजना ह्याच्या माध्यमातून हजारो लाखो माणसं इथं राहायला येतील. आज आम्हालाच पाणी नाही. आता सफिशियंट या ठिकाणी पाऊस यावर्षी झालेला नाही आपल्याला दिसते. मग ऑगस्ट येता राहिला, आता म्हणजे ऑगस्टमध्ये बंद होतं पाणी, म्हणजे पाऊस. मग परत सांगणार की पाऊसच पडला नाही, दिला नाही. ही वर्षानुवर्षे. तुम्ही मला एक सांगा, नवी मुंबई महानगरपालिकेनं कुठं का एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन कुठं होतात का? नाही, त्यांनी त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एवढं कधी पाण्याचा विषय आहे. ठाणे महानगरपालिकेचा सुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आंदोलनं किंवा पाण्याची समस्या ही कुठे आहे का? आता तुम्ही किती 2016ला स्थापना, 10 वर्ष झाली. मग अजून किती वर्ष तुम्ही पाण्याचं कारण सांगणार? मग जर तुमच्याजवळ आहे त्या राहायला आलेल्या लोकांना जर देण्यासाठी पाणी नसेल तर तुम्ही आणखी लोकसंख्या का वाढवताय? तर ते म्हणतील की मग आम्ही कुठं महाराष्ट्र शासन इथं आणून बसवतोय, त्यांना तुम्ही काय विरोध करत नाही? मग त्यांना नाही जमत तर आम्ही हायकोर्टात जातो. तुमचं म्हणणं की जोपर्यंत पुरेशा पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत इथली मास हाऊसिंग किंवा इतर जे प्रोजेक्ट असतील ज्यांना पाणी मिळू शकणार नाही ते बंद करावे. मास हाऊसिंगच काय, प्रायव्हेट बिल्डिंग त्यात मजकूरमध्ये काय बांधायचं काम आहे? गोटमध्ये प्रायव्हेट बिल्डिंगवर महानगरपालिकेनं थांबवायला पाहिजे ना. कुठल्या बेसिसवर? एक महानगरपालिका परिक्षेत्रातली म्हणजे सिडको परिक्षेत्र सोडून महानगरपालिका परिक्षेत्रातली जी बिल्डिंग आहे ना, त्याला आज सुद्धा जाऊन तुम्ही कुठल्या बेसिस लोक राहायला आली, ओसी दिली, ड्रेनेज लाईनची म्हणजे व्यवस्था नाही. आज सुद्धा इथून 5 मिनिटाच्या अंतरावर गेला तरी 2 मिनिटाच्या अंतरावर गेला तिथं पाण्याची व्यवस्था काय आहे? बोरिंगवर चालले. मग कुठल्या बेसिसवर तुम्ही ओसी देताय? रहिवासी परवाना देताच कुठल्या बेसिसवर? ही महानगरपालिका. म्हणून जी याचिका दाखल करणार आहे ती फक्त सिडको परिक्षेत्रापुरती मर्यादित नसून महानगरपालिका परिसरामध्ये मोठा झोन होतोय, त्यांना कुठून पाणी आणणार आहे? आता आहे ह्या लोकांनाच पिण्यासाठी पाणी नाही, तर ते बांधकाम स्टॉप करणं ही गरजेचं आहे. ते आता विरोधी पक्षानं आमचं बघून त्यांनी पण म्हटले की आम्ही पण सगळ्यांनीच केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांची मागणी चुकीची आहे ना. ऐका ना, मागणी चुकीची आहे. का मागणी चुकीची? ते 30 युनिटचं पाणी जे MLDचं एक्स्ट्रा येणार आहे, मग त्याची मागणी आणि ती कधी येईल तेव्हा येईल. बांधकाम क्षेत्रावर तुम्ही मग तुमचे जागे बांधे आहेत किंवा स्वतः तुम्ही बिल्डर बघतो की अनेक वेळेला जेव्हा असा प्रश्न येतो पाणी टंचाईचा तेव्हा अगदी सत्ताधाऱ्यांपासून विरोधक सगळी या ठिकाणी म्हणजे NOC देऊ नका वगैरे मागण्या केल्या जातात. नाही, मागण्या केल्या जातात, परंतु त्याचा शेवट काय, रिझल्ट काय आहे? आज आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी पाण्याच्या 4-4 महिन्याचे रिलीव्ह, मग ते पाणी कुठून आणत होता तुम्ही? पण शेवटचा प्रश्न आपल्याला की जाता जाता या 23 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या बाबतीत जर तुम्ही तुमच्या समर्थकांना किंवा ज्यांना ही समस्या आहे अशा नागरिकांना काय आवाहन करा? मोठ्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही आंदोलनामध्ये सामील व्हा. तुम्हाला आजपर्यंत जे आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून आंदोलन केले त्यात नक्की रिझल्ट भेटलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आम्ही काही ना काही चांगला रिझल्ट घेऊनच महानगरपालिकेमधनं परत येऊ. या पक्षाच्या माध्यमातून आंदोलन आहे, त्याला राजकीय आहे, पण पर्याय पण नाही ना आता. म्हणजे जरी आमचं राजकीय आंदोलन असलं, व्यापक स्वरूप येण्यासाठी व्यापक स्वरूप येण्यासाठी MIM आहे. कारण का आज जर रिझल्ट, आता हे आंदोलन करतात विरोधी पक्ष, पण काय त्यातनं रिझल्ट येत नाही. मग कमीत कमी आमच्या विश्वास ठेवा, आम्ही रिझल्ट देणारी माणसं आहे, एवढंच मी सांगतो. आणि नक्की रिझल्ट आम्ही देऊ, लेखी घेऊ. त्याच्यासाठी ऍक्च्युली जी लिहून दिलेलं आहे त्याचा रिझल्ट येईल अशा दृष्टिकोनातनं आम्ही पोलीस चौकीची मागणी असेल, ह्या सगळ्या ऍक्सिडेंटची मागणी असेल, ह्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील अशा दृष्टिकोनातनं ही पावलं उचलली जातील. आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सक्षमरित्या आम्ही उभा राहू. मग त्यासाठी आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, त्यासाठी काय केसेस होतील, काय आत टाकतील. आता माझ्या ईडी टाकू शकत नाही कारण माझ्याकडे आहेच नाही, पण बाकी काय गोष्टी आहेत त्या यातना भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आपण मजबूतरित्या या निर्णायक
परिस्थिती, लाखो रुपये देऊन घरे घेतली, आमच्या हातात काही लागलं नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण ह्या सगळ्या आंदोलनामध्ये जनतेचं आंदोलन म्हणून सामील व्हा. हमने आंदोलन का घोषित किया है 23 को, तो हम लोग जा रहे हैं और वहाँ पे आंदोलन करेंगे. ज़्यादा से ज़्यादा लोगों संख्या में शामिल होने वाले हैं. तो हमारी जो मांगे हैं उसके लिए हमने आंदोलन करने के लिए बोला है, तो अभी हम आंदोलन करेंगे. येत्या 23 जुलैला जे MIM कडून जे आंदोलन ठेवलं गेलेलं आहे त्या आंदोलनमध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. MIM तर्फे आम्ही जे आंदोलन ठेवणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही खारघरवासी पूर्णपणे जेवढे आमची जास्तीत जास्त संख्या असेल तेवढे आम्ही यायचा प्रयत्न करणार. तर हे होते प्रसाद ढगे पाटील. खरं म्हणजे MIMच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर पहिलं व्यापक आंदोलन त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि त्यांचा थेट आरोप आहे की इथले सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील तर विरोधकांची भूमिका विरोधकांची भूमिका या ठिकाणी बजावत नसल्या कारणाने MIM या पक्षामार्फत आता आम्ही आंदोलन करणार आहोत, त्याचा रिझल्ट मिळेल असं त्यांना आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट याशिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.